बाबा तुम्ही ये प्लेट ते फुलं दे. एक नंबर बाबा नाही नमस्कार, आपण आलो यात श्री संत आदिशक्ती मुक्ताबाई स्वतंत्र पालखी सोहळा रथ प्रदान केलेले पांडुरंग धोंडीबा कलाटे यांच्या स्मरणार्थ श्रीमती मंदाकिनी पांडुरंग कलाटे यांच्याकडनं हा रथ दिलेला आहे. आणि गुरुवर्य कृष्ण महाराज परेराव हे दरवर्षी हा रथ काढत असतात. हा प्रवास कसा आहे, काय आहे, आपण ऐकणार आहोत. नमस्कार, आपण कुठे चाललात आता? ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीकडून प्रस्थान करून आम्ही श्री क्षेत्र मेहुण ज्ञानेश्वर महाराजांच्या भगिनी यांच्या अंतर्धान सोहळ्यासाठी निघतो. प्रतिवर्षी माघवारीला जात असताना ज्ञानोबारायांच्या समाधीकडून पादुका पूजन करून श्री संत ज्ञानेश्वर माऊली पायदिंडी सोहळा वर्ष 8वे हा विद्यमान काळात बऱ्याच वर्षापासून चालत आलेला सोहळा, पण मध्यंतरीच्या कालखंडात थोडा खंड पडला. परंतु नंतर ज्ञानोबारायांच्या आणि मुक्ताबाईच्या कृपाशीर्वादाने हा पालखी सोहळा सुरू झाला आणि तो आत्ता 8व्या वर्षात पदार्पण करून यावर्षी आज सकाळी सर्व ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे प्रमुख आरफळकर माऊलींचे चोपदार यांच्या आपले ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीपुढे पादुकांचं पूजन हा पालखी सोहळा आता मेहुण क्षेत्राकडे निघतोय. जात असताना पालखी सोहळा गाडीने 5 दिवस आणि 5 दिवस पायी असा जवळजवळ 450 ते 500 किलोमीटरचा प्रवास हा आम्ही प्रतिवर्षी करत असतो. गेल्या 8 वर्षापासून 15 दिवसाचा हा पालखी सोहळा असून या पालखी सोहळ्यात नाशिक जिल्हा, पुणे जिल्हा, जळगाव जिल्हा बऱ्याच जिल्ह्यातले वारकरी येतात. छोट्या स्वरूपात पण मोठा भव्य दिव्य असा पालखी सोहळा होतो. आणि त्र्यंबक क्षेत्रातून आईसाहेब मुक्ताबाईची पालखी येते, ज्ञानोबारायांची पालखी जाते. दोघं पालखीची एका ठिकाणी भेट होते आणि दैदिप्यमान सोहळा आज मेहुण क्षेत्री विसावतो. निश्चितच या ठिकाणी आज मी पाहतोय पालखी सोहळा सकाळी किती वाजता निघालेला आहे? सकाळी 7:30 वाजता पालखी सोहळा समाधीपुढून पूजन करून निघाला. सर्व वारकऱ्यांच्या उत्साहामध्ये निघून सकाळचा अल्पोपहार करून आता आम्ही आळेफाट्याला निघालो. आता तुमचा आजचा मुक्काम कुठे आहे? आजचा मुक्काम आमचा सिन्नर जवळ देवपूर धारणगाव या क्षेत्री असून संध्याकाळचं कीर्तन, जागर आणि सकाळचं भजन करत आम्ही. शेवटचा मुक्काम तुमचा कुठे आहे? मेहुण क्षेत्राच्या अलीकडं 5 किलोमीटरवर चिंचोल म्हणून गाव आहे. त्याच ठिकाणी ज्ञानोबारायांच्या पालखीबरोबर मुक्ताबाईंची पालखी या रथात विराजमान होऊन दोन्ही पालख्या बरोबर झाल्या 23 तारखेला. आज निश्चितच आपण पाहू शकता या ठिकाणी पालखी मार्गक्रमण झालेली आहे आणि ही दरवर्षी होते. 8वं वर्ष आहे. विशेष आहे यांच्या नियोजनामध्ये उत्स्फूर्त असा प्रतिसाद लोकांचा आहे. हीच महत्त्वपूर्ण भूमिका.
बस ते याला फोन